नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. निवेदक रुपेश वाळके या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे किवळे गावातील कडवस्ती या ठिकाणी. खऱ्या अर्थाने ज्यांच्या जिद्द मेहनत कामी आलेली आहे आणि किवळे गावच्या कडपरिवाराच्या शिरपच्यामध्ये मानाचा तुरा ओला गेला आहे. ज्यांच्या माध्यमातून हा तुरा ओला गेला आहे, ज्यांनी किवळे गावचं नावलौकिक आणि खरं तर कडपरिवार असेल, किवळे ग्रामस्थ असेल, यांना ज्यांच्या निवडीने आनंद झाला आहे त्या म्हणजे सौभाग्यवती शोभाताई भरत कड यांची पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये निवड झालेली आहे. आणि विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये महिलांमध्ये प्रथम क्रमांक वहिनींनी मिळवला आहे. त्यांचे पती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक सन्मान्य भरतजी कड यांच्या त्या पत्नी आहेत. त्याचप्रमाणे किवळे गावच्या प्रथम सरपंच सन्मान्य पुष्पाताई पोपट कड यांच्या त्या सुनबाई आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. वहिनी, कसं वाटतं तुम्ही पोलीस झाल्याबद्दल? हो, छान वाटते. किती दिवसापासून पोलीस भरती देत आहे तुम्ही? 1 वर्षापासून करते मी सराव पोलीस भरतीचा. म्हणजे पहिलं पोलीस भरतीमध्ये ग्राउंड असतं. ग्राउंड क्वालिफाय झालं तरच, म्हणजे ग्राउंड क्वालिफाय झालं की मग लेखी परीक्षा असते. या अनुभवातून पोलीस भरती पार होती. काय काय आव्हानं पेलावी लागली तुम्हाला पोलीस भरती? कारण तुमचं लग्न पण झालं, तुम्हाला एक मुलगा आहे. संपूर्ण परिवाराचं मुलाचं पाहून, घरातले सर्व कामं पाहून तुम्ही हे यश खेचून आणलेलं आहे. सर, हे पूर्ण स्वप्न करण्यामागं म्हणजे मी बघितलेले स्वप्न पूर्ण झालं. यामागे माझी जिद्द, मी पाहिलेली स्वप्न यामुळेच पूर्ण झाले. असे मोठा समारंभ देखील तुमच्या सत्काराचा पार पडला आहे. किवळे गावातून भव्यदिव्य मिरवणूक तुमच्या यशस्वी झालेली आहे. काय सांगाल, तुम्हाला ही पोलीस भरती देण्याची प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा सांगायची तर बहीण माझी गेल्या वर्षी पुणे ग्रामीण पोलीस पदामध्ये निवड झाली तिची. तेव्हापासूनच पोलीस व्हायचं मनामध्ये होतं. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. यानंतर आपल्या समेत आहे शोभावहिनींचे पती भरत महाराज आहेत. भरत महाराज, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? तुमची पत्नी संपूर्ण प्रपंच सांभाळून पोलीस झाली आहे. खऱ्या अर्थानं तिने केलेले प्रामाणिक कष्ट आणि त्या प्रामाणिक कष्टांचं फळ तिला या पदाच्या रूपाने भेटलेलं आहे. आणि माऊलींची कृपा सदैव तिच्या पाठीशी होती, म्हणूनच हे स्वप्न तिचं पूर्ण झालेलं आहे असं मला वाटतं. अजून काय काय सांगाल? कारण लग्न झाल्यानंतर एका गृहिणीला थोडंसं पोलीस भरती असं कुठली परीक्षा थोडं कठीण जातं. आणि विशेषतः पोलीस भरती म्हटलं की थोडीशी शारीरिक ग्राउंड वगैरे असतं. आणि सगळ्या गोष्टी कशा हँडल केल्या? आणि तुमचं काय त्याच्यामध्ये? मला वाटतं मानसिक सक्षमीकरण असेल तर कोणतीही स्त्री किंवा कोणतीही व्यक्ती कोणतंही यश खेचून आणू शकते. आणि ते तिने मानसिक तिची जी स्थिती होती चांगली, त्या स्थितीने तिने ते खेचून यशस्वीरित्या तिने सगळं पूर्ण केलेलं आहे. नक्कीच धन्यवाद. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, निवेदक रुपेश वाळके या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शोभावहिनी असेल, भरतदादा असेल आणि संपूर्ण कड परिवार यांना आपण आजच्या या निवडीच्या बद्दल शोभावहिनींना खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी यानंतर आता पुढील देखील पोलीस झाल्यानंतर अनेक परीक्षा असतात. त्यानंतर अंतर्गत परीक्षा देऊन त्या उच्चस्थ पदावर त्यांनी विराजमान व्हावं अशा सदिच्छा शुभेच्छा आपल्या निवेदक रुपेश वाळके या चॅनलच्या माध्यमातून देऊयात. धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर निवेदक रुपेश वाळके या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि खूप शेअर करा. धन्यवाद.